गुड मॉर्निंग मंडळी. सकाळ झालेली आहे. सकाळ सकाळ उठल्या उठल्या आमच्या शेटना चहा हवा आहे. अजून म्हणजे आंघोळसुद्धा झाली नाही आणि मी स्वेटर घालून आहे कारण आमच्याकडे सकाळ सकाळ खूप थंडी असते. इकडे आम्ही जरा डोंगरावरच राहतो त्यामुळं थंडी आहे खूप सकाळी आणि सकाळीच सगळे दरवाजे खिडके सगळे उघडलेत. थंडी थंडी वाजते आणि आता त्याला पाहिजे चहा. तो त्याचं असं म्हणणं आहे की सकाळी उठल्या उठल्या लगेच त्याला चहा लागतो. तर पहिले त्याच्यासाठी चहा बनवते आणि मग माझी बाकीची कामं करते. आणि आज त्याला सुट्टी आहे म्हणजे त्यामुळं तो दिवसभर असणारच आहे सोबत माझ्या. तर तुमच्यासुद्धा नवऱ्याला सकाळ सकाळ चहा लागतो का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी उठले फ्रेश वगैरे झाले आणि लगेच हा फ्रेश झाला, थोडा वेळ बाहेर झालं गार्डनमध्ये पाणी वगैरे शिपेल आणि लगेच 5-10 मिनिटांनी सांगू चहा ठेव आपल्याला. त्याला लगेच सकाळी थोडा वेळ ब्रश केल्यानंतर एक थोडं पाणी पिईल आणि लगेच 10-15 मिनिटांनंतर लगेच चहा लागतो. त्याच्यासाठी पहिले चहा बनवते आणि मग मी माझी बाकीची कामं करते. आणि बाय द वे मी केसांना तेल लावले आहे त्यामुळे माझी केस अशी चप्पू चप्पू दिसतात. काल रात्रीच तेल लावला होता म्हणजे आज सकाळी धुवेन, हेअर वॉश करेन. असं करते मी नेहमी. आता पटकन त्याच्यासाठी चहा ठेवते. आणि पाठीमागे बसलोय आम्ही चहा घ्यायला. फायनली आमच्या शेटला चहा दिला. चहासोबत थोडे बिस्किट. बायकोच्या हातचा जरा चहा मस्त लागतं सकाळ सकाळ. असू दे सेवा सेवा. चहा त्याच्या निमित्ताने मला पण मग काहीची इच्छा होती. असं मी चहा सोडला होता पण ह्याला बनवायला लागले की मग माझी पण इच्छा होती असं चहा प्यायची. मग काय मी पण चहा पिते. आता पाठीमागे बसलोय, ऊन आलंय मस्त, चहा पितोय. मग बाकीची कामं घेतोय उन्हामध्ये बसून जरा. खूप दिवसांनी सकाळी असं तू आहेस चहा प्यायला. कधी कधी सकाळी लवकरच कामाला जातो, तो संध्याकाळी किंवा रात्री येतो. तर चहा पितोय सकाळ सकाळ चहा. झोपाळू दिसतोय बघ दोघं पण कसे. आंघोळ वगैरे झाले, फ्रेश झाले, केस धुतली मस्त आणि आता नाश्त्याची तयारी. आणि आज नाश्त्याला बनवते मी फ्राय राईस. आणि काल थोडा भात राहिला होता म्हणून विचार केला आज फ्राय राईसच बनवूया. फोडणीचा भात 2-3 दिवसापूर्वी केला होता मी आणि आज आहे उपवास नाही आहे त्यामुळे अंडं टाकते त्याच्यामध्ये म्हणजे प्रीत खाईल. तर तेच बनवते आता. फ्राय राईस बनवते अंड्याचा पटकन असा. आणि बाकीची कामं चालूच आहेत. आणि आज आहे शुक्रवार तर पप्पा आता येणार आहेत 12 वाजता येणारच. आईचा फोन आला होता पप्पा येतात का तर शुक्रवार आहे. आई पप्पांनी मच्छी घेतलेली आहे तिकडे आईकडे. तर त्यांना खाताना आठवण येते जावयाची कारण का पोरगी तर आपली मच्छी खात नाही. मग प्रीतसाठी 2 तुकड्या मी पप्पांजवळ पाठवून देते त्याला खायला दे कारण का मी मच्छी फ्राय वगैरे करत नाही. तर त्यांनी आज फिश घेतले तिकडे मच्छी तर ते बोलले प्रीतसाठी मी पाठवून देतो. तर आता पप्पा घेऊन येतात भाकरी आणि मच्छी काहीतरी आणतात फ्राय केली तुकड्या वगैरे. म्हणजे जेवणाचं काय मला करायला नको, पप्पाच घेऊन येणार आहेत. तर बरं वाटते. तर मला जेवण नाही करायला लागणार. हाय गुड मॉर्निंग. त्याला माहिती नाही पप्पा येणार आहेत आता. तर जावई खुश. त्यांना म्हणजे पोरगी मच्छी खात नाही. जावया काय हा मच्छीच आणणार. तर जावयासाठी पप्पा घेऊन येतात स्पेशल. माझ्यासाठी सुकट केलेली आहे. सुकट आणि भाकरी घेऊन येतात का मी मच्छी तळलेली वगैरे खात नाही जास्त. तर ते घेऊन येतात. पटकन नाश्ता बनवतोय. थोड्या वेळ येतील तरी थोड्या वेळ म्हणजे टाईम आहे 12-12:30 येतील. आता पहिले नाश्ता करून घेतो. आताच प्रीत गेला. पाणी आणलंय खाऊ. सिलेंडर संपला नाही घेऊन येतोय तो. पप्पाने आणलेला आहे जेवण. तुकडी भाकरी गरम गरमच आहे. काय काय पाठवलंय. त्याच्यात भाकरी आहे. ओके भाकरी आहेत. त्याच्यात कालवण आहे. आणि सुट्टी असली की अशी आमच्याकडे साफसफाईची कामं चालू आहेत. सामान भरतोय थोडंसं. सामान भरून ठेवते ह्याच्यामध्ये. इकडे सामान काढले, इकडे सगळं सामान काढलं. मी कपड्यांचं सेक्शन घेतलंय. कपडे घड्या घालून ठेवायचे आहेत, काही इस्त्री करायचे आहेत, बेडवर पसारा टाकायला. कारण का उद्या परवा आई येणार आहे त्यामुळे हा बेडरूम आम्हाला साफ करायचं आहे. आणि तर परत बोलतील 2 जण राहून पसारा उरकत नाहीत.
म्हणून पटापट मला हे उरकायचं आहे. हे माझं काम आहे कपड्यांचं. आणि प्रीत हा ड्रॉवर आहे तो सगळं साफ करते, नको त्या वस्तू काढून टाकतोय. हे काम चालू आहे त्याचं. आणि आता काय गंमत झालं आहे की पटापट पसारा उरकते, पण पसारा कमीच होत नाही आहे. हे कपडे तर लावायचे आहेत, अजून अर्धे काढले, पण अचानक हा कपाटसुद्धा साफ करायला घेतला, अचानक हा दिवाण साफ करायला घेतला. काय म्हणजे अचानक एक वस्तू साफ करायला काढली की अचानक दुसरी पटापट निघते. त्यामुळे पसारा माझा वाढतच चाललाय. असं तुमच्यासोबत झालं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी एक काढला आणि मग अचानक अरे हे पण साफ करायचं आहे, ते पण साफ करायचं आहे, असं होते आणि मग खूप पसारा झालाय. आणि आता वाजलेत 1:45, अजून आमचं जेवण झालं नाहीये. जेवण करायचं आहे. बरं पप्पांनी आम्हाला भाकरी आणून दिली, त्यामुळे मला जेवण करावं लागलं नाही, पटकन जेवे, नाही तर तिकडे अजून वेळ गेला असता माझा. पण हा बेडवरचा पसारा अजून कमी झालेला नाहीये. अचानक सगळ्या गोष्टी निघत चाललेल्या आहेत साफसफाई करायला. प्रीत सुद्धा करतोय, मी सुद्धा करते. आता पटापट हे सगळं उरकते आणि आम्ही जेवून घेतोय. अजून त्या बेडरूममध्ये पसारा अजून बेडवर काढलेला आहे. म्हणजे दोन्ही बेडरूम भरलेले आहेत. म्हणजे आजची सुट्टी बहुतेक साफसफाईमध्येच जाणार आहे. अचानक सगळं निघालं साफसफाई करायला. आता पटकन हे सगळं आवरते आणि जेवून घेतो. या मंडळी जेवायला सुकट दिलेली आहे आईनी, भाकरी, मी एक अंड तळला आणि प्रीतला फ्राय केलेली मच्छी आहे आणि कालवण सुद्धा आहे त्या मच्छीचं, त्याच्यापुरतंच आहे, तुकडी आहे त्याची. तर मी सुकट आणि भाकरी खाणार आहे आणि त्यालाही मच्छी. आणि वाजलेत बघा किती, 2:30 वाजायला येते. किचनची सगळी साफसफाई चालू आहे, स्टोर रूमची पण साफसफाई चालू आहे. अचानक आम्ही सगळी साफसफाई घेतली. तर या जेवायला. गुड इव्हनिंग मंडळी. जेवण वगैरे झालं, थोडी कामं केली जी होती करायची ती. आज आम्ही स्टोर रूम सुद्धा साफ केलं. अचानक आमच्या मनामध्ये आलं स्टोर रूम साफ करूया, का आता 2-3 दिवसांनी आई, पप्पा आणि माझे काका येणार आहेत मुंबईचे. तर त्यामुळे घरामध्ये थोडीफार सफाई केली, नाही तर परत 2-3 दोघं जण घरामध्ये राहतात आणि साफसफाई करत नाही. त्यामुळे आज स्टोर रूम सुद्धा साफ, कारण का ते एकटीने मला जमलं नसतं. म्हणून प्रीत जेव्हा असं त्या दिवशी मी ठरवलं तेव्हाच साफसफाई करीन स्टोर रूमचे. वजन सामान मला तेवढं उचलता आलं नसतं, म्हणून तो आज आहे. म्हणून स्टोर रूमची क्लिनिंग केली, सगळी साफ झालं स्टोर रूम. आणि आता जी काही कागदं वगैरे झालेली आहेत, कचरा वगैरे, तो तर जाळायचा आहे आम्हाला समोरच. त्याच्यासाठी तर बाहेर आलो. चहा अजून घेतलेला नाही आहे. पहिले हे काम करू आणि मग निवांत चहा पीत बसू. तर असे आजचा दिवस, फ्रीजची सुट्टीचा दिवस आम्ही असा स्पेंड केला. घरातली साफसफाई जी काही कामं करायची होती ती केली. आणि आता आहे बसते थोड्या वेळ बाहेर. प्रीत कागद वगैरे चाळतो आणि मग थोड्या वेळ चहा घेतो. आणि प्रीत शेट कामाला लागलेले आहेत. हॅलो, नमस्कार. साफसफाई झालेली आहे. सगळ्यात आवडती गोष्ट आहे साफसफाई. तेच, प्रीतला नेहमी आवडते साफसफाई करा. आणि एवढं घमेल भरून आम्ही सामान काढलं, ज्या गोष्टी आम्हाला नको आहेत त्या जाळायचे. कागद वगैरे आहेत, खोके वगैरे आहेत, तर ते जाळायचे आहेत. इथे प्रीत जाळतोय. प्लास्टिक आहे, वायर ठेवती, बाकी सगळं जाळायचं आहे. कागद वगैरे जे आहेत ते, म्हणजे कचरा पण नको व्हायला असं. संकुचं चालू आहे जेवण. संध्याकाळची वेळ गेली, आता जेवणाची वेळ झाली. आज आहे जेवायला सुकटीचं कालवण. त्याच्यामध्ये तोंडली टाकलेत, टोमॅटो, वांग, बटाट आणि खाली आहे सुकट स्वच्छ धुवून घेतलं. जवळा बारकी सुकट चालू आहे. ते बरं आहे आपलं. आणि सुकी मच्छी नाही, हे बघ काय ग, नवीन चॉपिंग बोर्ड माझा. ही आयडिया कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा. पोलेपाटाचे पाय काढले 3 आणि त्याचा आम्ही चॉपिंग बोर्ड बनवला. बरोबर बसतोय खाली, त्याच्यामध्ये मस्त चॉपिंग करायला भेटते. आणि चांगलं आहे, लाकूड चांगलं आहे मेन म्हणजे. 3 पीस झाले आपले, बांबूचे होते ते तुटायचे ना, तुटायचे ते. तर हा मस्त चॉपिंग बोर्ड झाला आमचा. आयडिया कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा. ही फ्रीजची आयडिया होती. माझं कालवण रेडी होईल, पहिले वाफेवर शिजवते मग हे बोलते. कोणाकोणाला आवडतं याचं कालवण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्याकडे तर बनतं, आठवड्यात एकदा आणि 2दा तरी बनतंच.
सुकी सुकट, ओली सुकट, सगळं तोंडली टाकून सुकट. सुकी मच्छी लागतेच लागते आमच्याकडे. असं आहे, काही नसेल ना जेवायला तर सुकी मच्छीचं कालवण मस्त होतं. असं आहे. म्हणजे ते बरं ना आपलं की मटण आणतो आपण 800 रुपये किलो, एका दिवसात संपून जातं. सुकट 800 रुपये किलोने आणली तरी महिना 2 महिना जातो, आरामात जातो. ठेवते आज सुट्टीचा दिवस आहे तर निवांत सगळं चालू. निवांत. आज कुठे गेलो पण नाही बाहेर. बाहेर पण घरातलीच कामं केवढी होती है ना. आवराआवरी चालू आहे. काही ना काही साफसफाई झाला तर दिवस पूर्ण असं साफसफाईवरच गेलेला आहे आमचा. मीठ टाकते, मीठ टाकायला विसरले मी. अंदाजे आत्ताच आमचं जेवण झालं, मस्त जेवलो, सुकटीचं कालवणाशी पोट भरलं, भांडी वगैरे घासली आणि आता जस्ट बसलोय. दोघं पण गप्पा वगैरे करतोय. उद्यापासून प्रीची नाईट शिफ्ट चालू होणार आहे, त्यामुळे उद्या आई पप्पा येणार आहेत उद्यापासून. तर काय मला बोलायचं होतं, तर चला आजचा ब्लॉग हा आपण इथेच एंड करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये. चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मी भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. चलो बाय बाय.